नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार, उपचार आणि विशेष करून प्रतिबंधात्मक घ्यायची काळजी याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय देखील महत्त्वाचा आहे, कॅन्सर निदान व अत्याधुनिक उपचार पद्धती. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रीनिवास सुभाष कुलकर्णी. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर श्रीनिवास सुभाष कुलकर्णी हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, म्हणजेच ऑन्को फिजिशियन आहेत. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हडपसर पुणे येथे जे हॉस्पिटल आहे तिथे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी ACPM मेडिकल कॉलेज धुळे येथून आपलं MBBS शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून DNB इंटरनल मेडिसिनचा अभ्यास त्यांनी तिथून पूर्ण केलेला आहे. अध्यापक म्हणून जहांगीर हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर विभागात 2.5 वर्ष ते कार्यरत होते. त्यांनी DNB मेडिकल ऑन्कोलॉजीमधील सुपर स्पेशलायझेशन मणिपाल हॉस्पिटल्स बंगळूर येथून केलेलं आहे. त्याचबरोबर ते प्रख्यात ESMO आशिया कॉन्फरन्स 2018 साली झालेली सिंगापूर येथली येथे ते द ड्राईव्ह म्युटेशन ॲनालिसिस इन ACLC यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांनी त्या देखील याच संदर्भात एक पोस्टर सादर केलेला आहे. स्तनाचा कर्करोग असेल, फुफ्फुसाचा कर्करोग असेल, कोलेट्रल कॅन्सर असेल, इतर GI कॅन्सर्स असतील, जेनिटो युरिनरी व स्त्री रोग संबंधित कॅन्सर्स असतील, हेमेटो लिम्फाइड यामध्ये त्यांनी विशेष अभ्यास देखील केलेला आहे. त्यामुळे आज कॅन्सर तज्ज्ञाकडनं आपण कॅन्सर संदर्भात जाणून घेणार आहोत. आणि अगदी तुमच्या मनातला जो प्रश्न असतो साधारण तो मी त्यांना पहिल्यांदा विचारणार आहे. तो म्हणजे डॉक्टर, कॅन्सर म्हणजे नेमकं नक्की काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कॅन्सर याचा शब्दशः अर्थ म्हणजे कर्करोग. कॅन्सर अथवा कर्करोग ही एक प्रक्रिया आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये अशा प्रकारचा आजार ओव्हरनाईट किंवा एका दिवसात डेव्हलप होत नसतो. तर तो डेव्हलप होण्यासाठी काही दिवस, काही आठवडे अथवा काही महिने लागलेले असतात. तर कॅन्सर या शब्दाचा अर्थ असा आहे की शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये जी पेशींची अनियंत्रित वाढ होते, आपण त्याला विकृतीजन्य पेशी म्हणूयात, की ज्या अकार्यक्षम असतात आणि त्याला शरीराचा कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही. आणि ही वाढ एक ठराविक मर्यादेपर्यंत आपलं शरीर सोसत असतं आणि त्याच्या पलीकडे ते वाढ गेली की बाहेरून आपल्याला मॅनिफेस्टेशन्स किंवा सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजेच अनियंत्रित पेशींची वाढ ही शरीरामध्ये कुठेही होऊ शकते. आपण त्याला कॅन्सर म्हणू शकतो. आता सध्या म्हटलं जातं की कॅन्सर पेशंट्स वाढलेत कॅन्सर, तर हे वाढत्या प्रमाणांमागे काय प्रमुख कारण आहेत? अगदी चांगला प्रश्न आहे. तर कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणामागे बरेच सारे कारणं आहेत. ॲक्च्युली सगळं प्रथम मी जाईन ते म्हणजे आपल्या लाईफस्टाईलकडे. आणि आपण जर पाहिलं की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा दशकांमध्ये आपली जी काही लाईफस्टाईल आहे ती बदलत चाललेली आहे. म्हणजे काय होतं ॲक्च्युली, सेडेंटरी लाईफस्टाईलकडे आपण झुकतोय. म्हणजे आरामदायी जीवनशैली, शारीरिक श्रम कमी होणं, की याने काय होतंय, स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण आपल्यामध्ये वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर आहार, पौष्टिक आहाराकडून आपण हळूहळू जे काही फास्ट फूड, जंक फूड आहे त्याकडे आपण वळत चाललेलो आहे. या सर्वांचा कुठे ना कुठेतरी कॅन्सरच्या डेव्हलपमेंटवरती लॉंग टर्म परिणाम होतो. दुसरं ते म्हणजे मद्यपान असेल किंवा धूम्रपान असेल, ह्या सर्वांचा वाढता उपयोग. मग ते धूम्रपान कोणत्याही स्वरूपामध्ये असू दे, तंबाखू चघळणे असू दे किंवा स्मोकिंग असू दे. त्याचबरोबर आपण पाहतो की बाबा प्रदूषणामध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. मग ती वाढ हवेचं प्रदूषण असेल किंवा मी जसं म्हणालो की तंबाखू, स्मोकिंग, नॉट ओन्ली की एखाद्याने स्मोक केल्यानंतरच त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं, परंतु एखादा स्मोक जरी करत नसेल तरी पॅसिव्ह स्मोकिंगवरती सुद्धा कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो इन लॉंग रन. त्याचबरोबर आपण जर पाहिलं की दैनंदिन जीवनामधला ताणतणाव हे एक महत्त्वाचं फॅक्टर किंवा महत्त्वाचं कारण आहे कॅन्सरच्या पॅथोजेनेसिसमध्ये किंवा कॅन्सर होण्यामध्ये. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्फेक्शन्स आहेत, आपण म्हणतो की हिपॅटायटिस B व्हायरस आहे की ज्याच्यामुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो. त्याचबरोबर पोटामधले जे काही इन्फेक्शन्स असतात, H पायलोरीची, की ज्याच्यामुळे लॉंग टर्म गॅस्ट्रिक कॅन्सर, प्रामुख्यानं पोटाच्या कॅन्सरची शक्यता होऊ शकते. त्याच प्रकारे वेगवेगळी जी कारणं आहेत, एक्सपोजर टू इन्फ्रारेड किंवा अतिनील किरण ज्याला आपण म्हणू, त्याचं एक्सपोजर होणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही रसायनं असतात, फॉर एक्झाम्पल डांबर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतील किंवा अनिलीन डाय असतील, त्यामुळे होणारे ब्लॅडरचे कॅन्सर, असं सर्वत्र जर आपण होलिस्टिक विचार केला तर कॅन्सरच्या डेव्हलपमेंट मागं मल्टिपल फॅक्टर्स पाहायला मिळतात. आणि मी जसं तुम्हाला रिस्क फॅक्टर किंवा मूलभूत कारणं सांगितली तर ती वाढत चाललेली आहेत आणि त्यामुळे कुठं ना कुठंतरी कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे.
पण सर साधारण रोग म्हटला आणि तोही कॅन्सर सारखा म्हटला की तो प्राणघातकच असतो का किंवा दुर्धरच असतो का? बरोबर. अतिशय चांगला प्रश्न आहे, की प्रत्येक प्रकारचा कॅन्सर हा असाध्य, दुर्धर किंवा घातक असतो असं नाही. त्यासाठी आपल्याला कॅन्सरचं जे काही निदान आहे, ते लवकरात लवकर होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो, की सर्व प्रकारचे कॅन्सर हे घातक, असाध्य असतातच असं नाही. कॅन्सरचं जर लवकर निदान झालं, तर हा कॅन्सरसारखा आजारसुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टर आजार सुद्धा स्त्री पुरुष असं बघतं का? म्हणजे कारण स्त्रियांमध्ये आढळणारे वेगळे असतात कॅन्सर्स, काही पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तर काय कारणं असतात आणि त्याची? अगदी खरं आहे. सो आपण जर भारतामध्ये स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये आढळणारे जर प्रामुख्यानं 5 पहिले कॅन्सर्स पाहिले, तर आपण म्हणू शकतो की एक ग्लोबोकॅन 2020 म्हणजे ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्वेटरी 2020 नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतातील पुरुषांमध्ये जे काही पहिले 5 प्रामुख्यानं आढळणारे कॅन्सर आहेत, सर्वप्रथम म्हणजे कॅन्सर ऑफ द ओरल कॅव्हिटी, ज्याला आपण म्हणू तोंडाचा कर्करोग. दुसरं कारण आहे ते म्हणजे लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग. तिसरं कारण आहे ते म्हणजे पोटाचा कॅन्सर म्हणजे गॅस्ट्रिक मॅलिग्नन्सी. चौथा कॅन्सर आहे तो म्हणजे आतड्याचा कॅन्सर किंवा कोलोरेक्टल मॅलिग्नन्सी आपण ज्याला म्हणू तो. आणि 5वा प्रकारचा कॅन्सर आहे तो म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर म्हणजेच इसोफेजियल कॅन्सर. आपण जर तेच कॅन्सरचं प्रमाण स्त्रियांमध्ये पाहिलं तर भारतातील स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं सर्वप्रथम आढळतो तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. तिसरा कॅन्सर आहे तो म्हणजे स्त्रियांमधील अंडाशयाचं म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर. चौथ्या स्थानावरती परत एकदा ओरल कॅव्हिटी किंवा बकल म्युकोजा कॅन्सर्स आहेत आणि 5व्या स्थानावरती आहे कोलोरेक्टल कॅन्सर किंवा आतड्याचा कॅन्सर की जो स्त्रियांमध्ये आपल्याला इक्वली पाहायला मिळतो. मग यातले कोणते अनुवंशिक असतात ते सांगू शकता? अगदी अगदी अतिशय चांगला प्रश्न आहे आणि आपण जर पाहिलं की कॅन्सरच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा कॅन्सरच्या पॅथोजेनेसिसमध्ये अनुवांशिकता किंवा हेरिडिटरी हे असू शकतात का, हे पाहणं फार गरजेचं असतं. सगळेच कॅन्सर अनुवांशिक नसतात. बहुतांश कॅन्सर जे असतात जवळजवळ 80% कॅन्सर आपण म्हणू की जे स्पोरॅडिक असतात की त्याला फारसं कारण सापडत नाही. परंतु हो 15%च्या आसपास जे काही कॅन्सर्स असतात ते अनुवांशिक असतात आणि प्रामुख्यानं अनुवांशिकता अशा कॅन्सर्समध्ये रोल प्ले करतं. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग असेल किंवा ओव्हेरियन किंवा अंडाशयाचा कर्करोग असेल की जे तुमच्या जनुकीय दोषांमुळं किंवा जनुकीय फेरफारांमुळे आपल्याला पाहायला मिळतात. तर स्तनाचा कर्करोग असेल किंवा ओव्हेरियन मॅलिग्नन्सी असेल किंवा स्वादुपिंडाचे म्हणजेच पॅनक्रियाटिक मॅलिग्नन्सीज असतील किंवा प्रोस्टॅटिक मॅलिग्नन्सीज असतील, तर अशा प्रकारचे जे काही मेन कॅन्सर्स आहेत आपण अनुवांशिकता त्याच्याशी जोडू शकतो. आणखी एक महत्त्वाचा कॅन्सर की जो आपल्याला अनुवांशिकतेमुळे पाहायला मिळतो तो आहे तो म्हणजे कोलोरेक्टल मॅलिग्नन्सीज. अशा प्रकारचे कॅन्सर्स जे असतात की जे यंग एजमध्ये येतात, तरुण वयामध्ये येतात, त्यामध्ये अनुवांशिकतेचा काही भाग आहे का किंवा रोल आहे का हे आपल्या पाहण्यासाठी फार गरजेचं असतं. डॉक्टर आपण चर्चा करतो आहोत की कॅन्सरच्या संदर्भातलं निदान कसं करावं, त्याचे उपचार कशा पद्धतीने करावेत. तर एक साधारण प्रश्न पडतो की लक्षणं कशी ओळखायची आणि कुठली लक्षणं असतात? अगदी. सो कॅन्सरची लक्षणं ही प्रामुख्यानं कॅन्सरमुळे जो प्रभावित अवयव आहे त्यानुसार आपण डिफरन्शिएट करू शकतो. मगाशी मी जसं सांगितलं की पुरुषांमध्ये सर्वप्रथम आपल्याला हेड अँड नेक मॅलिग्नन्सी म्हणजेच लिप आणि ओरल कॅव्हिटी कॅन्सर, तर अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा बरा न होणारा व्रण असेल किंवा जखम असेल की जी तुमच्या ओठाच्या आतल्या बाजूला असेल, गालाच्या आतल्या बाजूला असेल, टाळूला असेल, जिभेला असेल किंवा घशामध्ये असेल, तर अशा प्रकारचं ती एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं. दुसरं आहे ते म्हणजे आवाजामध्ये होणारा बदल असेल. तिसरं आहे ते म्हणजे मानेच्या कोणत्याही भागामध्ये जर कठीण किंवा कडक प्रकारच्या जर गाठी आल्या तर ते हेड अँड नेक मॅलिग्नन्सीचं एक लक्षण असू शकतं. आपण दुसरा कॅन्सर पाहिला तो म्हणजे लंग कॅन्सर. तर त्याच्यामध्ये बरा न होणारा खोकला, महिनोन-महिने खोकला चालू आहे, कमीत कमी महिना झालेला आहे, खोकला कमी होत नाहीये, उपचार घेतलेले आहेत, खोकल्यामधून रक्त पडणं अथवा चालल्यानंतर दम लागणं आणि चालल्यानंतर दम लागण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढत जाऊन इव्हन आपण त्याला म्हणतो डिस्निया इव्हन ॲट रेस्ट म्हणजे तुम्ही निवांत बसलेला आहात तरी दम लागणं. तर अशा प्रकारची जी काही लक्षणं आहेत ती आपण लंग कॅन्सरशी निगडीत जोडू शकतो. त्याच प्रकारे जे काही अन्ननलिकेचे कॅन्सर्स आहेत किंवा पोटाचे कॅन्सर्स आहेत तर ह्या कॅन्सर्समध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे डिफिकल्टी इन स्वॅलिंग, आपण त्याला डिस्फेजिया म्हणतो, गिळताना त्रास होतोय, जेवण जात नाहीये, वजन कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारचे आजार आपल्याला लक्षणं आपल्याला अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट कॅन्सरमध्ये पाहायला मिळतात. आपण जर लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचा विचार केला तर पचनाच्या समस्या म्हणजे काय,
काही पेशंट्समध्ये बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन सुरू आहे, काही पेशंट्समध्ये लूज मोशन्स होत आहेत, त्याचबरोबर जेवण कमी झालेलं आहे, वजन कमी झालेलं आहे. तर ही लक्षणं कुठल्याही प्रकारे लोअर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टशी रिलेटेड असू शकतात. स्त्रियांमध्ये जे काही आढळणारे कॅन्सर्स आहेत ते प्रामुख्यानं स्तनाचा कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोगमध्ये आपल्याला स्तनामध्ये गाठ आढळू शकते, स्तनामधल्या त्वचेवरती बदल होणं किंवा निप्पलमधून डिस्चार्ज होणं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण मग या सगळ्याचं निदान कसं करायचं? कारण आता टेक्नॉलॉजी पण अपडेट होत चाललेली आहे, तर निदान करावं कसं? बरोबर. मी जसं तुम्हाला लक्षणं सांगितली, तर त्या लक्षणाला अनुसरून एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला लक्षणं दिसायला लागली, तर पहिल्यांदा डॉक्टरांना जाऊन भेटणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला निदानापर्यंत पोहोचण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम अवलंबावा लागतो. एक म्हणजे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे, तपासणी केल्यानंतर जे काही गरजेच्या ब्लड टेस्ट आहेत, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून घेणे, आणि तिसरं म्हणजे इमेजिंग म्हणतो त्या अनुषंगानं केलेली चाचणी, म्हणजे शारीरिक तपासणी, ब्लडच्या चाचण्या, आणि तिसरं म्हणजे इमेजिंग. कुठल्याही प्रकारचं स्कॅन असेल डॉक्टरांच्या आपल्याला सल्ल्यानुसार करावा लागतो. मग अचूक निदान होतं का? आता ह्या 3 गोष्टीनंतर आपल्याला पुढची जी चाचणी असते अचूक निदानासाठी, त्याला आपण म्हणतो बायोप्सी. कुठल्याही कॅन्सरच्या निदानासाठी टिश्यू डायग्नोसिस फार महत्त्वाचं असतं, की जे आपल्याला बायोप्सीने कळतं. एक जनमानसामध्ये एक गैरसमज असतो की बायोप्सी केल्यानं कॅन्सर पसरतो. तुम्ही एखाद्या गाठीला जर धक्का लावला तर तो कॅन्सर पसरतो. तर बायोप्सी केल्यानं कुठल्याही प्रकारचा कॅन्सर पसरत नाही किंवा त्या कॅन्सरची वाढही होत नाही. आहेत त्याला अपवाद. पुरुषांमध्ये आढळणारा टेस्टिक्युलर कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये आपण युजली बायोप्सी टाळतो. बट मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर्स जे असतात की त्यामध्ये आपण बायोप्सी सेफली करू शकतो, आणि बायोप्सी तुम्हाला अचूक निदानापर्यंत पोहोचण्याची मदत करते. म्हणजे थोडक्यात तुम्ही परत एकदा सांगाल की टिश्यू बायोप्सीमुळे अशा पद्धतीचं पसरायचा धोका नसतो? बिलकुल. कोणत्याही प्रकारच्या बायोप्सीमुळे कॅन्सर पसरण्याचा किंवा वाढण्याचा धोका नसतो. मी तुमच्याकडनं मुद्दामून जाणून घेतलं, कारण बऱ्याच वेळा या गैरसमजुतीमुळेच लोक उपचारांसाठी जात नाहीत. बिलकुल. तर डॉक्टर, कॅन्सरच्या विविध उपचार पद्धती असतात. तुम्ही जसं लक्षणं सांगितलेत, वेगवेगळे उपचार पद्धती काय आहेत त्या? कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आपल्याला माहितीच आहेत. एक तर औषधं असतात, किंवा दुसऱ्या प्रकारचे सर्जरीज असतात, किंवा रेडिएशन असतं. आता प्रत्येक औषधं असतील किंवा सर्जरी असतील किंवा रेडिएशन असतील, आजकाल खूप तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. औषधांमध्ये सुद्धा पारंपरिक केमोथेरपीच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर उपचार पद्धती आपल्याला पाहायला मिळतात, की ज्याच्यामध्ये आपण टार्गेटेड थेरपी किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणू, किंवा इम्युनोथेरपीचा वापर आजकाल आपण आपल्यामध्ये खूप वाढलेला आहे, की बऱ्याच पेशंटला त्याचा खूप चांगला फायदा होतो. जर आपण सर्जिकल ऑन्कोलॉजी किंवा कॅन्सर रिलेटेड सर्जरीचा आपण त्याच्यामध्ये जर अत्याधुनिक उपचार पाहिले, तर मिनिमल ॲक्सेस सर्जरीज असतील, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज असतील, किंवा रोबोटिक सर्जरीज असतील, तर या सर्वांमुळे पेशंटला खूप फायदा होत आहे. रिकव्हरी लवकर होते, हॉस्पिटलमध्ये स्टे कमी राहतो, पैसे वाचतात. बऱ्याचशा गोष्टी यामध्ये पेशंटला फायदेशीर ठरू शकतात. आणि रेडिएशन, की जुन्या काळामध्ये जे काही रेडिएशन असायचं, आता त्याच्यामध्ये खूप फाईन ट्युनिंग झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत सांगायचं झालं तर आपण त्याला IGRT म्हणजे इमेज गायडेड, किंवा IMRT किंवा इंटेन्सिटी मॉड्युलेटेड थेरपीज म्हणतो, की ज्यांनी आपल्याला ज्या भागामध्ये रेडिएशन द्यायचं आहे त्या भागावरती आपण अचूक प्रकारे फोकस करून त्याच्या आजूबाजूचा जो काही हेल्दी भाग आहे त्याला कमीत कमी नुकसान करू शकतो. आणि ह्या सगळ्या सध्या आपल्या अत्याधुनिक उपचार पद्धती कॅन्सरमध्ये आपण अवलंबतो. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की इतर रोगांवरती जसं लसी आहेत, असं काही कॅन्सरवरती आहे का? म्हणजे होऊच नाही यासाठी. करेक्ट. सो अतिशय चांगला प्रश्न आहे. जेव्हा कॅन्सर याच्यावरती आपण चर्चा करतो, तेव्हा मी पहिलं आणि शेवटचं माझं वाक्य एकच सांगतो, ते म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे टाळता येत असतील तर नक्की गोष्टी टाळायच्या, आणि व्हॅक्सिनेशन हा एक त्याचाच भाग आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर सर्व्हायकल कॅन्सर, की जे आपण सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनने पूर्णपणे टाळू शकतो. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की यंग फिमेल्समध्ये सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनच्या ड्राईव्ह चालू असतात. त्या पूर्णपणे सेफ असतात, आणि त्या पुढे जाऊन सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. दुसरा एक प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, तो म्हणजे हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, त्याला आपण HCC म्हणतो, की जो हिपॅटायटिस B या व्हायरसमुळे होतो. आणि हिपॅटायटिस B विरोधात जे काही व्हॅक्सिन आहे त्यामुळे आपण पूर्णपणे HCCचा जो काही इन्सिडन्स आहे किंवा हिपॅटायटिस B व्हायरसमुळे जो काही होणारा कॅन्सर आहे तो पूर्णपणे आपण टाळू शकतो. प्रोस्टेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरवरती सुद्धा व्हॅक्सिनेशनबद्दल आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन सुरू आहे. या कॅन्सरचा धोका कमी कसा करायचा? कारण दिवसेंदिवस वाढत चाललाय किंवा उपचार पद्धतीमुळे ते डिटेक्ट होत आहे. अगदी खरं आहे. आपण सुरुवातीला जसे काही कॅन्सरला कारणीभूत गोष्टी पाहिल्या, त्याच गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात, आणि त्यानुसार आपण कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. म्हणजे काय? रेग्युलर एक्सरसाइज करणं,
फिजिकल फिटनेस ठेवणं, वजन वाढू न देणं, हेल्दी लाईफस्टाईल जगणं, रेग्युलर फॉलोअप ठेवणं, या गोष्टी सगळ्यात प्राथमिक क्रमांकावरती येतात. दुसरं आहे ते म्हणजे मद्यपान किंवा धूम्रपान टाळणं. त्याचप्रकारे व्हॅक्सिनेशन आहे. त्याचप्रकारे ताणतणाव मॅनेज करण्यासाठी जे काही आपल्याकडे मेजरमेंट्स असतात, ते बेसिकली योगा असतील किंवा ध्यानधारणा असतील. मल्टिपल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी एक गोष्ट अशी कारणीभूत नसते. आपल्याला एक होलिस्टिक अप्रोच, की सर्वांगानं विचार झाला पाहिजे, अशा प्रकारचा आपण कॅन्सरचा धोका कमी करू शकतो, सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणून. डॉक्टर, आपण अजूनही याविषयी जाणून घेणार आहोत, पण तुर्तास एक वेळ झाली आहे आणि त्यानंतर कॅन्सर संदर्भातील निदान आणि आधुनिक उपचारांवरती आपण चर्चा करणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. इदगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीनिवास सुभाष कुलकर्णी. डॉक्टर, तुम्ही कॅन्सरच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करत होतात. टार्गेटेड थेरपी म्हणजे एक्झॅक्टली हा कॅन्सर जो आहे तो आपल्या शरीरातून निघून जावा यासाठीच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्यामधली टार्गेटेड थेरपी सुद्धा एक आहे. तर कोणत्या थिअरी आहेत अशा ज्यामुळे आपण ह्या सगळ्या मदत करू शकतात? आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा कॅन्सरच्या उपचारामध्ये पारंपरिक किमोथेरपीचा आधी रोल होता, आताही रोल आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये कॅन्सर क्षेत्रामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे त्याच्यामधून टार्गेटेड थेरपी समोर आलेली आहे. म्हणजे काय, आपण पेशंटच्या कॅन्सरच्या मुळाशी जातो, त्याच्या जेनेटिक कॉम्पोजिशनपर्यंत जातो आणि आपण तो जो काही डिफेक्ट आहे, ती जी काही खराबी आहे ती टार्गेट करायचा प्रयत्न करतो. मी एक उदाहरण देतो की लंग कॅन्सर, एक 20 वर्षापूर्वी लंग कॅन्सरकडे एक ब्रॉड लंग कॅन्सर म्हणून पाहिलं जायचं आणि किमोथेरपी, एक किमोथेरपी त्याची ट्रीटमेंट असायची. पण गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये असं झालेलं की आपण त्या कॅन्सरच्या मुळाशी जातो. म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादा लंग कॅन्सर आहे आणि तो एक ॲडिनोकार्सिनोमा प्रकारचा कॅन्सर आहे, तर आपण त्याचं एक जेनेटिक ॲनालिसिस करतो. म्हणजे जीन म्युटेशनमुळे तो कॅन्सर झालेला आहे का हे पाहतो. आणि जर एखादी खराब जीन किंवा जीनच्या फेरफारामुळे तो कॅन्सर झालेला आहे असं जर आपल्याला आढळलं, तर त्याच्या विरुद्ध आपल्याकडे गोळ्या हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपाय किंवा ऑप्शन तयार झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो अँटी ड्रायव्हर म्युटेशन टार्गेट्स, की स्टेज 4 किंवा ॲडव्हान्स कॅन्सरसुद्धा आपण गोळ्यांनी मॅनेज करू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज, की जे आपण सलाईनमधनं देऊ शकतात, की हे जे स्पेसिफिकली कॅन्सरच्या पेशींवरती जाऊन अटॅक करतात, की जेणेकरून तुमच्या ज्या काही नॉर्मल पेशी आहेत त्यांना फारसा त्रास होत नाही. एक लक्षात घ्या मित्रांनो, की कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले जे काही साईड इफेक्ट्स असतात ते तुमच्या नॉर्मल पेशी अफेक्ट झाल्यामुळे असतात. आणि ह्या टार्गेटेड थेरपी, त्या टॅबलेट्स असतील किंवा सलाईनमधनं दिली जाणारी औषधं असतील, याचा उद्देश एकच आहे की कॅन्सरला ट्रीट करतानाच त्याचे साईड इफेक्ट्स कसे कमी करता येतील, त्यामधून पेशंटचं जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते कसं आपल्याला मेंटेन राखता येईल याचा आपण विचार करतो. डॉक्टर, तुम्ही टेक्नॉलॉजी सांगितलं, आजारांची लक्षणं सांगितली, एवढे प्रकार आहेत. मग याचा सगळ्याचा खर्च किती येऊ शकतो? कारण शेवटी वैद्यकीय भाग आहेच, पण खर्च हा परवडणारा सुद्धा असला पाहिजे. अगदी बरोबर. भारतासारख्या डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील देशामध्ये इव्हेंच्युअली सगळ्या गोष्टी आपल्या कॉस्ट इफेक्टिव्हनेसवरती येऊन थांबतात. जरी हे सगळं वैद्यकीय क्षेत्रामधल्या ॲडव्हान्सेस असतील किंवा खूप सुधारित उपचार पद्धती असतील, कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा खर्च आहे. एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या उपचार पद्धती 10 वर्षापूर्वी आपल्या समोर आल्या, तेव्हाचा जो काही खर्च आहे त्याचा ॲज कम्पेअर्ड टू दॅट आजकाल तोच खर्च सामान्य माणसाला अफोर्डेबल होईल अशा या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे. तर मला नक्कीच विश्वास आहे की जसं आपण संशोधन करतोय, नवनवीन उपचार पद्धती अस्तित्वात येत आहेत, तर मला असं वाटतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ह्या सगळ्या अत्याधुनिक उपचार पद्धतीसुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्यात किंवा परवडणाऱ्या कक्षेमध्ये येणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा काय सल्ला द्याल? माझ्या सर्व प्रेक्षकांना माझं एक कळकळीचं एक रिक्वेस्ट राहील. एक लक्षात घ्या, कॅन्सर म्हटलं कीच आपण हतबल होऊन जातो. मग ते मॉरली असेल, फायनान्शियली असेल किंवा बाकीचे सगळे विचार आपल्या मनामध्ये येतात. एक लक्षात घ्या, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तुम्हाला कॅन्सर संदर्भात कोणत्याही प्रकारचे संशयास्पद सिम्पटम्स किंवा लक्षणं जर दिसली तर पहिल्यांदा डॉक्टरांना जाऊन भेटा. प्लीज 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 डोंट गो बाय हिअरसे. माझ्या मित्रांनी काय सांगितलंय, माझ्या नातेवाईकांनी काय सांगितलंय, त्यांच्याबरोबर काय झालं, माझ्याबरोबर तेच होईल का, असे कोणतेही विचार मनात न आणता तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर्स लवकर डिटेक्ट झाले तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. सो डॉक्टरांना भेटणे हेच त्याच्यावरती एकमेव सोल्युशन आहे, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद.
धन्यवाद. पण डॉक्टरांनी जसं सांगितलं की तुम्ही योग्य वेळी तपासणी करून घ्या, म्हणजे उगाच कॅन्सर आहे का नाही आहे हे ह्या अडचणीत बसण्यापेक्षा कॅन्सर नाही आहे हे सांगून नक्कीच बरं वाटेल आपल्याला. त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. डॉक्टर श्रीनिवास सुभाष कुलकर्णी हे जे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यांनी आज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलेल्या या पदपथावर म्हणायला हरकत नाही, आपण जाऊ शकतो आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर किंवा दुर्धर आजारावर अत्याधुनिक उपचार पद्धतीने उपचार देखील करू शकतो. तुर्तास आज हितगुजमध्ये थांबण्याची इथेच वेळ झाली आहे. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे